नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 5वीचं पुस्तक सुलभ भारती आणि या पुस्तकातील पाठ 22वा आज आपण पाहणार आहोत। चला तर बघूया आपल्या 22व्या पाठाचं नाव काय आहे। बघा, आपला हा जो 22वा पाठ आहे त्याचं नाव आहे वाचूया आणि लिहूया। म्हणजे या पाठामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याचं वाचन करायचं आहे, तसंच त्याच्यानंतर आपल्याला त्याचं लेखन देखील करायचं आहे। म्हणून आपल्या पाठाचं नाव आहे वाचूया आणि लिहूया। ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी वाचा आणि सांगा असं आपल्याला म्हटलेलं आहे। बघा, मग आता काय सांगायचं आहे आपल्याला, या ठिकाणी एक सुंदर असं आंब्याचं फळ आपल्याला दिसत आहे, हो की नाही। या ठिकाणी काय दिसत आहे, आंब्याचं फळ आपल्याला दिसत आहे। तर मग आंब्याबद्दल आपण काय काय माहिती सांगायला पाहिजे, की हे फळ कोणतं आहे, याचा रंग कसा, याचा वास कसा, याला फळांचा राजा कशा प्रकारे म्हणतात, याची चव कशी असते, आमराई कशाला म्हणतात आणि यापासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात, एवढी माहिती आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे। ठीक आहे, तर मग बघा आता काय आहे या ठिकाणी, मी आहे आंबा, सगळे मला फळांचा राजा असं म्हणतात। मी पिकलो की माझा रंग बदलतो आणि माझा छान वास येतो। माझ्यामध्ये रस तयार होतो, कधी पिकल्याच्या नंतर। माझ्या गोड रसाला आमरस असं म्हणतात। तसंच हापूस, पायरी, केशर, खोक्या, गोटी, चिकुळक्या अशी माझी काही नावे आहेत। आमराईत आंब्यांची खूप झाडे असतात। बघा, तर आमराई म्हणजे काय, ज्या ठिकाणी आंब्याची खूप झाडं असतात त्याला म्हणतात आमराई, हो की नाही। आणि आंब्याची नावं कोणकोणती असतात बरं, पायरी आंबा, केशर आंबा, खोक्या, गोटी आंबा, चिकुळे आंबा अशी वेगवेगळी नावं असतात। अशा प्रकारे आपल्याला या फळाची माहिती सांगता येते। तर बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, की हे गाणे मिळवा आणि म्हणा। कोणतं गाणं, की आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो। तर तुमच्या घरी आंब्यापासून कोणकोणते पदार्थ बनवतात हे आपल्याला सांगायचं आहे। असो तर तुम्ही हे गाणं मिळवा आणि ऐका आणि हेही सांगा की तुमच्या घरी आंब्यापासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात। तर पुढे बघा, तर बघा आता इथं आहे इंधन बचत। तर या ठिकाणी आपल्याला एक सायकलचं चित्र दिसत आहे, हो की नाही। तर बघा, मग सायकलचा उपयोग कशाकशासाठी होतो, तर सायकलचा उपयोग वाहन म्हणून केला जातो। सायकलमुळे इंधनाची बचत होते। सायकलची चाके कशी असतात किंवा सायकलमुळे आपला कशा प्रकारे व्यायाम होतो याची माहिती आपल्याला सांगायची आहे। तर बघा आता आपण बघणार आहोत सायकलविषयी माहिती। बघा, मला सायकल खूप आवडते। सायकल हे प्रवासाचे वाहन आहे। सायकलीला 2 चाके असतात, तसंच तिला इंधनही लागत नाही। चाकात हवा भरली की ती सुसाट धावते। घरापासून जवळ कोठे जायचे असेल तर सायकलच वापरावी, त्यामुळे इंधन बचत होते। तसेच सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम देखील आहे। अशा प्रकारे आपल्याला सायकलविषयी माहिती घेता येते। आता पुढे बघा, तुम्हाला सायकलीवर कोठे जायला आवडेल आणि तुम्ही तुमच्या सायकलीची काळजी कशी घेता याची माहिती आपल्याला सांगायची आहे, हो की नाही। ठीक आहे, तर आता पुढे बघू। बघा, आता या ठिकाणी आपल्याला कशाविषयी माहिती सांगायची, बघा इथं की हा एक आपल्याला सांता क्लॉज या ठिकाणी दिसत आहे, हो की नाही। आणि हा सण कुठला असेल बरं, तर ख्रिसमस हा सण आपल्याला या चित्रामध्ये बघायला मिळत आहे। तर बघा, आपल्याला या सणाच्या दिवशी नेमकी काय काय माहिती सांगायची सणाविषयी। तर हा सण कुठला आहे, या दिवशी नवीन कपडे कसे आणतात, गोडधोड पदार्थ कशा प्रकारे जेवायला करतात, चर्च काय असतं, सांता क्लॉज कशाला म्हणतात आणि ख्रिसमस ट्री म्हणजे काय, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला सांगायची आहे। तर पुढे बघा, आपण अनेक सण साजरे करतो। तसेच ख्रिश्चन बांधव प्रभू येशूचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून साजरा करतात। बघा,
की ख्रिश्चन बांधव जे असतात ते प्रभू येशूचा जो जन्मदिवस आहे त्याला नाताळचा सण म्हणून साजरं करतात. ते या सणाला नवीन कपडे घालतात, चर्चमध्ये जातात, प्रार्थना करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना मेरी ख्रिसमस असं म्हणतात. ख्रिसमस ट्रीवर दिव्यांच्या माळा, फुले, चांदणी यांची सुंदर सजावट केलेली असते बघा. आणि त्या दिवशी काय केलेलं असतं, एक ख्रिसमस ट्री बनवलेला असतो आणि त्यावर त्याची सजावट कशी केलेली असते, त्यावर दिव्यांच्या माळा म्हणजे आपण लायटिंग म्हणतो की नाही त्या लावलेल्या असतात, त्यावर फुले लावलेली असतात, त्यावर चांदण्यांची रोषणाई केलेली असते आणि अतिशय सुंदर अशी त्याची सजावट केलेली असते. कशाची? ख्रिसमस ट्रीची, हो की नाही. पुढे बघा, आपल्या मनातील इच्छा सांता क्लॉज पूर्ण करतो असे मुलांना वाटते. या सणाच्या दिवशी घरामध्ये डोनट, केक यासारखे गोडधोड पदार्थ बनवले जातात. प्रभू येशूच्या शिकवणुकीनुसार ते गोरगरिबांना वाटले जातात, त्यांनाही आनंदात सहभागी करून घेतले जाते बघा. आणि हा जो सण आहे तो अतिशय उत्साहीरित्या साजरा केला जातो आणि त्या दिवशी घरामध्ये गोडधोड पदार्थ जेवायला केले जातात. तसंच प्रभू येशूच्या शिकवणुकीनुसार या दिवशी गोरगरिबांना त्या गोष्टी ज्या आहे त्यांचं वाटप केलं जातं, हो की नाही. मग कपडे असतील, खाणं पिणं असेल, हे गोरगरिबांना वाटलं जातं. तर पुढे बघा, आता केक बनवण्याची कृती समजावून घ्या असं आपल्याला सांगितलेलं आहे बघा. आपल्याला जर असे कार्यक्रम साजरे करायचे असतील तर केक बनवता यायलाच हवा. त्यासाठी आपण केक कसा बनवतात ते समजावून घेणं आवश्यक आहे, तर ते तुम्ही घ्यावं. पुढे बघा, आता या ठिकाणी आपल्याला एक मासळी दिसत आहे. तर आपल्याला हिच्याविषयी काय काय माहिती सांगायची. हा प्राणी कोणता आहे, याची शेपूट कशी, हा कीटक वर्गात येतो की याचे खाणे काय असते आणि मानवाचे अन्न म्हणून याचा कसा वापर केला जातो ते आपल्याला बघायचं आहे. बघा, मग मी आहे मासा, मी समुद्र, नदी, तलावांच्या पाण्यात राहतो. बघा, तो मासा काय म्हणतो, मी समुद्रामध्ये राहतो, मी नदीमध्ये राहतो, तसंच मी तलावामध्ये देखील राहत असतो, म्हणून मला जलचर असं म्हणतात. जल म्हणजे पाणी, चर म्हणजे त्यात वहन करणारा किंवा चालणारा, जलचर. मी शेपूट आणि परांच्या मदतीने पोहतो. पाण्यातले कीटक, लहान मासे व पान वनस्पती खातो. माझे रंग, रूप, आकार वेगवेगळे असतात. मी मानवाचे अन्न आहे. बघा, मासा काय म्हणतो की मी पाण्यातले कीटक तसंच लहान मासे आणि पाण्यातील वनस्पती खात असतो आणि माझा रंग, रूप, आकार या बाबतीत वेगवेगळे प्रकार आहेत. तसंच मानव मला अन्न म्हणून देखील वापरत असतो. अशा प्रकारे आपल्याला ह्या मासळीची माहिती पाहता येते. तर बघा, हां, फिश कॅटमधील मासे काय खातात, त्यांची काळजी कशी घेतात, तुम्हाला त्यातील माशांची कोणकोणती नावे माहीत आहेत ती नावे लिहा. बघा, फिश कॅट असतो की नाही आपल्या घरामध्ये ठेवलेला, हो की नाही. तर ते मासे असतात फिश कॅटमधले, ते खाण्यासाठी कशाचा वापर करतात, तसंच त्यांची काळजी कशी घेतली जाते आणि तुम्हाला त्यामधील कोणकोणत्या माशांची नावे माहीत आहेत हे सांगायचं आहे. असो, तर अशा प्रकारे आपल्याला चित्रांवरून माहिती सांगता येते. तर आता पुढे बघू. आता अजून काही चित्र आपल्याला दिलेली आहेत, तर आपल्याला त्यांची माहिती सांगायची आहे. बघा, या ठिकाणी वाचा आणि लिहा असं सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला एक गुलाबाचं सुंदर असं फूल या ठिकाणी दिलेलं आहे. तर मग आपल्याला काय माहिती सांगायची आहे, मग हे फूल कोणतं आहे, त्याचा रंग कसा असतो, त्याचा वास कसा असतो, त्याला फुलांचा राजा कसं म्हणतात, त्याचा उपयोग आणि त्याचा व्यवसाय कशा प्रकारे केला जातो त्याची माहिती आपल्याला बघायची आहे. तसंच पुढे बघा, आता या ठिकाणी आपल्याला मोर नावाचा पक्षी या ठिकाणी दिसत आहे. मग हा पक्षी, याचा रंग, याचा आवाज, याची पिसे, याचं नृत्य, याचं अन्न, या सर्व गोष्टींविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पुढे बघा, तसंच आता बघा या ठिकाणी आपल्याला सुंदर असे दिवे दिसत आहेत. सांगा बरं, कोणत्या सणाला आपल्या घरामध्ये दिवे लावले जातात. तर
आपणा सर्वांना माहीत आहे की दिवाळीच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिवे लावले जातात. म्हणजे या ठिकाणी हा जो सण आपल्याला दिसत आहे तो दीपावलीचा सण आहे, हो की नाही. असो, तर आपल्याला दीपावली या सणाविषयी देखील माहिती सांगायची आहे. तसंच या ठिकाणी आपल्याला एक निसर्ग चित्र दिसत आहे, त्याची देखील हे एक उद्यानाचं चित्र आहे, ज्या ठिकाणी मुलं खेळत आहेत, बागडत आहेत. तर ह्याची देखील माहिती आपण खाली प्रश्न उत्तरामध्ये पाहणार आहोत. चला तर बघूया यांची माहिती. बघा बघा ठीक आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला गुलाबाचं फूल दिसत आहे आणि त्याचा गुलाबी रंग दिसत आहे. आपण बघितलं होतं की आपल्याला फूल, त्याचा रंग, त्याचा वास आणि त्याला फुलांचा राजा कसं म्हणतात, त्याचा उपयोग कुठं होतो आणि त्याचा व्यवसाय कसा केला जातो, या गोष्टीची माहिती घ्यायची आहे. तर बघा, गुलाबाला फुलांचा राजा असं म्हणतात. गुलाब अनेक रंगांचे असतात, जसं की लाल गुलाब, पिवळा गुलाब, पांढरा गुलाब, जांभळा गुलाब अशा अनेक रंगांचे गुलाब असतात. गुलाबाचे फूल सुंदर दिसते. गुलाबाला वास देखील अतिशय सुंदर असतो. गुलाबाचे पाणी थंड आणि औषधीयुक्त असते. गुलाबाच्या बागाही असतात आणि गुलाबाचा व्यवसाय देखील केला जातो. बघा काय काय सांगितलं या ठिकाणी, ही गुलाबाचे अनेक प्रकार असतात, जसे की लाल गुलाब, पिवळा गुलाब, पांढरा गुलाब, जांभळा गुलाब, हो की नाही. अशा अनेक रंगाचे गुलाब असतात आणि गुलाबाचं फूल हे अतिशय दिसायलाही सुंदर असतं. तसंच गुलाबाच्या फुलाचा वास देखील अतिशय चांगला येत असतो. गुलाबाचे पाणी थंड असते, म्हणजे चेहऱ्यावर त्याचा वापर केला जातो. तसंच काही पोटातील आजारांसाठी देखील गुलाबाचा औषधी म्हणून वापर करतात आणि गुलाबाचे जे शेत असतं त्याला गुलाबाची बाग असं म्हणतात. तसंच गुलाबाचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय देखील केला जातो, ज्यामधून अत्तरं वगैरे बनवली जातात. तर पुढे बघा, या ठिकाणी आपल्याला एक मोर पक्षी दिसत आहे. तर आपल्याला या पक्ष्याविषयी काय सांगायचं आहे, ह्या पक्षी कसा असतो, त्याचा रंग कसा असतो, त्याचा आवाज कसा असतो, त्याची पिसे कशी असतात, तो नृत्य कसा करतो आणि तो अन्न म्हणून कशाचा वापर करतो. तर बघा आता या ठिकाणी आपण मोराविषयी माहिती पाहणार आहोत. मला मोर खूप आवडतो, तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावासा वाटतो. बघा एक मुलगा काय म्हणत आहे की मला मोर जो आहे तो अतिशय आवडतो. का आवडतो, कारण तो दिसायला खूप सुंदर असतो. तसंच त्याचा जो रंगीबेरंगी पिसारा आहे तो देखील नेहमी पाहतच राहावा असं वाटतं. आता मोर पिसामध्ये हिरवा निळा रंग असतो. मोरपीस आवडीने घरी ठेवतात. मोराच्या आवाजाला केकारव असं म्हणतात. काळे ढग आकाशामध्ये आले की मोर रानात नाच करतो. मोर कृमी कीटक खात असतो. बघा काय म्हटलेलं आहे की काळे ढग आकाशामध्ये आले की मोर रानामध्ये नृत्य करतो आणि मोर कृमी कीटक यांचा अन्न म्हणून वापर करत असतो. तसंच मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी देखील आहे, हो की नाही. अशा प्रकारे आपल्याला मोराविषयी माहिती पाहता येते. तर काय कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार तुम्ही, तर मोराचा जो आवाज असतो त्याला केकारव असं म्हणतात. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर स्वतःचा पिसारा फुलवून नाचत असतो. अशा प्रकारे आपल्याला मोराविषयी माहिती पाहता येते. बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं की पुढील चित्रे पहा आणि वरच्या चौकटीमध्ये त्या चित्रांविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. तर बघा आता या ठिकाणी कोणतं चित्र दिसत आहे, तर माझा आवडता सण. सांगा बरं या चित्रावरून तुमच्या काय लक्षात येतं, हा कोणता सण असेल. बघा या ठिकाणी एक मुलगा आपल्याला फटाके लावताना दिसत आहे. तसंच या मुलीच्या हातामध्ये आपल्याला जी फुलझडी आहे ती दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला एक जे हे असतं त्याला आपण बघा हा दिवाळीचा सण आहे आणि या ठिकाणी सर्व वातावरण कसं पवित्र झालेलं आहे.
या ठिकाणी ही मावशी आपल्याला रांगोळी काढताना दिसत आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला काही दिवे लावलेले देखील दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला आकाश कंदील दिसत आहे. या ठिकाणी फुलझाड लावलेलं आहे. यावरून असं लक्षात येतं की हा दिवाळीचा सण आहे. चला तर बघूया दिवाळी या सणाविषयी माहिती. तर बघा, दिवाळी या सणाविषयी माहिती पाहणार आहोत आपण. बघा, तर काय आहे हा सण आहे दिवाळीचा. या ठिकाणी आकाश कंदील लावलेला आहे, कुठं पणत्या लावलेल्या आहेत, कुणी फटाके वाजवत आहे तर कुणी फराळ खाण्यामध्ये दंग आहे. तर बघा आता दिवाळीविषयी माहिती. दिवाळी माझा आवडता सण आहे. दिवाळीला घराघरावर रंगीबेरंगी कंदील लावले जातात. घरासमोर पणत्यांची रांग लावतात. दिवाळी प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत फटाके फोडतात, घरोघरी फराळ करतात आणि नवीन कपडे घेतात. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. बघा, आता एक छोटासा काहीसा 2-4 ओळीचा निबंध लिहिल्यासारखं या ठिकाणी दिलेला आहे. बघा काय म्हणतो हा मुलगा, की दिवाळी हा माझा आवडता सण आहे आणि दिवाळीला घरावर रंगीबेरंगी कंदील लावले जातात. तसंच घरासमोर पणत्यांची रांग देखील लावतात. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडतात, घरोघरी फराळ करतात आणि दिवाळीला नवीन कपडे घेतात. अशा प्रकारे दिवाळी हा आनंदाचा सण आहे. तर आपल्याला अशा प्रकारे या सणाची माहिती घेता येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला काही मुले खेळताना आणि बागडताना दिसत आहेत. तर बघा या ठिकाणी हा मुलगा आपल्याला या ठिकाणी जे हे असतात फुगे वगैरे उडवताना दिसत आहे. या ठिकाणी एक मुलगी एक कुत्रं त्या ठिकाणी खेळवण्यासाठी तिनं आणलेलं आहे. तसंच या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे दिसत आहेत. तर यावरून काय लक्षात येतं, हे कशाचं चित्र आहे, हे एका बागेचं चित्र आहे. आणि या बागेमध्ये अनेक शोभेच्या वस्तू लावलेल्या आहेत, अनेक खेळणी आहेत, अनेक बाक आहेत बसण्यासाठी, काही फुलांची झाडे आहेत आणि या ठिकाणी मोकळी हवा आहे. तर असो, आता आपण माहिती घेऊया. बघा, मी सकाळी बागेत जातो. बागेत फुलझाडे असतात, हवा मोकळी आणि ताजीतवानी असते. मी व्यायाम करतो, खेळतो. बागेत संध्याकाळी मुले खेळतात. वृद्ध संध्याकाळी बागेतल्या बाकड्यांवर विश्रांती घेतात. बागेतला फेरफटका मला आवडतो. तर बघा या ठिकाणी बागेचं वर्णन केलेलं आहे. तो मुलगा काय म्हणतो, मी सकाळी बागेत जात असतो आणि बागेमध्ये काय आहे तर बागेमध्ये फुलझाडे आहेत, बागेमध्ये मोकळी हवा आहे, अतिशय ताजीतवानी अशी ती हवा असते. तसंच तो मुलगा म्हणतो की मी व्यायाम करत असतो, मी त्या ठिकाणी खेळत असतो. तसंच संध्याकाळच्या वेळेला त्या बागेमध्ये अनेक मुले खेळायला येतात. तसंच काही वृद्ध माणसं देखील संध्याकाळी त्या बागेमध्ये जी काही बाकडे आहेत त्या बाकड्यांवर ते वृद्ध माणसं विश्रांती करतात. आणि तो मुलगा असं म्हणतो की बागेमध्ये फेरफटका मारायला मला अतिशय आवडतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या पाठाची माहिती पाहता येते. तर धन्यवाद.